हेरिटेज संदर्भातील सर्व सूचना आणि हरकती समिती समोर मांडल्यानंतर समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे। पण आता स्थानिकांचा विरोध पाहता अनेक राजकीय पक्षही या हेरिटेजला विरोध दर्शवत आहेत। हेरिटेजची सांभाळण्याची जबाबदारी आणि गरज आहे त्याबद्दल दुमत नाही, पण आपल्याला पुनर्बांधणी करत असताना, रिडेव्हलपमेंट करत असताना पण काही नॉर्म्स घालून देता येतील की ज्यामुळं त्या शिवाजी पार्कच्या कडेच्या असणाऱ्या सर्व इमारती, त्याच्या मागच्या इमारतींच्यापर्यंत जायची गरज नाही, पण कडेला असणाऱ्या सर्व इमारती एका ठराविक हाईटला रिस्ट्रिक्ट करणं किंवा एक हाईट मेंटेन करण्याच्यासाठी हेरिटेज कमिटी निर्णय घेऊ शकते आणि मार्गदर्शन करू शकते असं मला वाटतं। शिवाजी पार्क मैदान हेरिटेज होणं आणि शिवाजी पार्क परिसरातल्या सगळ्या इमारती हेरिटेज होणं या दोन भिन्न गोष्टी आहेत। जुन्या बिल्डिंग तिथे त्यांना पाडून त्याचा पुनर्विकास होणं हेच या सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहे। त्याचबरोबर पार्किंगची समस्या सुद्धा अनेकांना भेडसावते आहे आणि असं असताना ह्या सगळ्या इमारतींचा अचानकपणे हेरिटेज यादीमध्ये समावेश करावा याला सरसकट सगळ्यांचाच खूप मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। हेरिटेजचा जो मुद्दा आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीतील काही इमारती या हेरिटेजमधून आलेल्या आहेत, काही भाग देखील हेरिटेजमध्ये आलेला आहे आणि या संदर्भामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये जे आयुक्त आहेत त्यांनी एक पत्र काढलेलं आहे की उद्या एखाद्याची डेव्हलपमेंट करायची असेल, रिडेव्हलप करायचं असेल तर ते कमिटी समोर गेलं पाहिजे, कमिटीने त्याला मान्यता दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर शासनानं त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, अशा पद्धतीची त्याची प्रोसिजर आहे। परंतु या सगळ्या ह्याच्यातनं जनतेच्या रोषाला आणि त्रासाला आपण कारणीभूत ठरतोय का याचा विचार देखील संबंधित अधिकाऱ्यांनी केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं नाही आणि ही यादी 2008लाच राज्य सरकारकडे दिली होती। राज्य सरकारने 3 वर्ष ही यादी दुष्काळ तिकडे पडून होती यूडी डिपार्टमेंटकडे आणि 2012ला राज्य सरकारने आयुक्तांमार्फत ती प्रकाशित केली। यात संपूर्ण राज्य सरकारचीच भूमिका महत्त्वाची आहे आणि जो विकास नियमावली MRTPच्या ॲक्टनुसार यात राज्य सरकारची अधिकार आहेत आणि ह्याच्यात जर काही दुरुस्ती आणि चेंजेस करायचे असेल तर ते यूडी डिपार्टमेंटचे आहेत। दुर्दैवाने पालकमंत्री आणि यूडी डिपार्टमेंटचे आपले माननीय मंत्री यांना याचं ज्ञान नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर या मुंबईला अनेक जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी घडवलं। आजही शहराचा इतिहास अनेक वास्तूंच्या रूपात जिवंत आहे। मग ते लाखो लोकांची ये-जा असलेलं आणि जागतिक वारसा म्हणून घोषित झालेलं व्हिक्टोरिया टर्मिनल असो की हेरिटेजच्या यादीतलं ओव्हल मैदान, या साऱ्याच वास्तू शहराचा अभिमान, शहराच्या सुसंस्कृतपणाची लक्षणं आहेत। पण मग प्रश्न आहे की निवासी इमारतींची गणना हेरिटेज म्हणून करताना काही वेगळा निकष मांडला जाणार का? दगडी इमारतींचं जतन करताना त्यात राहणाऱ्या जिवंत माणसांसाठी काही वेगळे निकष लावले जाणार का?